नमस्कार मैत्रिणींनो, क्रीमी यमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमच्या मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये मिळणारा साऊथ इंडियन स्टाईल डोसा कसा करायचा त्याची रेसिपी। चला तर मग पाहूया। इथे मी घेतला आहे 1 कप उडीद डाळ, त्यानंतर घ्यायचा आहे 3 कप तांदूळ, इथे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता। त्यानंतर मी घेतलेली आहे 1/4 कप चण्याची डाळ। चण्याच्या डाळीमुळे रंगही येतो आणि चवही खूप छान लागते। 1 चमचे मेथीचे दाणे। हे मिश्रण मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेत आहे, त्यामुळे जी काही डाळींना पावडर लागलेली असेल, तांदळाला पावडर लागलेली असेल ती निघून जाते आणि हे मिश्रण जेव्हा बॅटर बनतं त्यावेळेस ते छान व्हाईट कलर येतो त्याला, त्यामुळे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। भरपूर पाणी टाकून 4 ते 5 तासांसाठी मी हे मिश्रण भिजवत आहे। हे बघा, 4 ते 5 तासानंतर हे मिश्रण छान भिजलेलं आहे। आता आपण हे ग्राइंड करण्यासाठी घेऊया। थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात मी हे दळत आहे। या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। त्यानंतर घ्यायचे आहे 1/4 कप पोहे। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि शेवटचे जे मिश्रण आपण दळतोय त्यामध्ये हे टाकायचे आहे मिश्रण आणि छान दळून घ्यायचं आणि हे त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं। ह्यामुळे डोसा खूप सुंदर होतो। छान ढवळून घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचे आहे। पुन्हा छान हलवून घ्यायचं आणि फर्मेंट करण्यासाठी आता आपण ठेवत आहोत जवळपास 7 ते 8 तासांसाठी। हे बघा, 7 ते 8 तासानंतर हे मिश्रण किती सुंदर फर्मेंट झालेलं आहे। डोसासाठी आपण चटणी बनवून घेऊया। 1/4 कप भाजकी डाळ, मूठभर कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 1/4 कप ओलं खोबरं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 1/4 कप पाणी। ही पेस्ट आपण बनवून घेतली आहे। त्यानंतर टाकायचं आहे साखर। ही चटणी आपण एका छोट्या भांड्यात काढून घेतली आहे। थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे भांडं धुवून घेतलं आहे। फोडणीसाठी फोडणी पात्रामध्ये तेल, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे। छान चुरचुरीत अशी फोडणी तयार आहे। चटणीवर आपण घालून घेऊया। त्यानंतर ढवळून घ्यायचं आहे। तवा छान तापलेला आहे। इथे तेल टाकून मी डोसा छान पसरून घेतलेला आहे। तेल सोडायचं आहे बाजूने। सुंदर असा क्रिस्पी डोसा इथे तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।